नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, शाळा स्तरावर आपल्याला विद्यार्थ्यांच्या संदर्भात अनेक शिष्यवृत्त्या असतात आणि त्या संपूर्ण शिष्यवृत्त्या मित्रांनो आपल्याला ऑनलाईन कराव्या लागतात. तर मित्रांनो, शासनाकडून एक महत्त्वाचं पोर्टल आहे महाडीबीटी 1.0. तर ते पोर्टल मित्रांनो आता महाडीबीटी 2.0 या नावाने अपडेट झालेलं आहे आणि त्या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला संपूर्ण ज्या शिष्यवृत्त्या असतात विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्या संपूर्ण शिष्यवृत्त्या ऑनलाईन कराव्या लागतात. तर मित्रांनो, आता हे जे नवीन पोर्टल असणार आहे महाडीबीटी 2.0 या पोर्टलवर आपल्याला लॉग इन कसं करायचं आहे, त्यावर आपला पासवर्ड जो आहे तो रिसेट कसा करायचा आहे, लॉग इन करण्यासाठी कोणती आयडी वापरायची आहे, पासवर्डसाठी मित्रांनो डिफॉल्ट पासवर्ड कोणता असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट होणार आहे. महाडीबीटी 2.0 पोर्टलवर आपल्याला लॉग इन कशा पद्धतीने करायचं आहे, लॉग इन साठी आयडी कोणता वापरायचा आहे, त्यानंतर पासवर्ड आपला रिसेट कसा करायचा आहे, डिफॉल्ट पासवर्ड कोणता असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. तर मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या पोर्टलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर आपण या पोर्टलवर येणार आहात. तर मित्रांनो, हे जे पोर्टल होतं हे महाडीबीटी 1.0 म्हणून होतं. आता हे अपडेट झालेलं आहे आणि आता हे महाडीबीटी 2.0 म्हणून अपडेट झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला आपला जो जुना आयडी असणार आहे, जेव्हा आपण नोंदणी केलेली होती तेव्हा जो आपला जुना आयडी असणार आहे त्या आयडीनेच आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. पासवर्ड मित्रांनो डिफॉल्ट पासवर्ड वापरायचा आहे, कोणता असणार आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. आणि तो आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपल्याला नवीन पासवर्ड इथे बदलून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हे सर्व प्रोसेस केल्यानंतरच आपल्याला जे आपल्याला शिष्यवृत्तीचे जे प्रस्ताव असणार आहे आपल्या विद्यार्थ्यांचे संबंधित शिष्यवृत्तीचे ते आपल्याला इथे भरायचे. त्यासाठी आपण या पोर्टलवर आल्याबरोबर अशा पद्धतीचा आपल्याला इंटरफेस दिसत आहे. इथे मित्रांनो बघा, एक लॉग इनचं बटन असणार आहे. या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघा, आपलं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे अगोदरच, त्यामुळे आपल्याला सरळ आता लॉग इन करायचं आहे. तर बघा, लॉग इन वर मी क्लिक करतो. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. मित्रांनो, मोबाईल वरून आपलं हे संपूर्ण काम होणार आहे. तर बघा, इथे 3 ऑप्शन असणार आहे: नागरिकांसाठी लॉग इन, विभाग संस्थेचा लॉग इन आणि महा आयडी शिवाय लॉग इन. तर मित्रांनो, इथे आपल्याला हे जे आहे मधलं विभाग संस्थेचा लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कारण मित्रांनो आपलं शाळेचं लॉग इन असणार आहे, त्यामुळे आपण यावर क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर बघा, आता एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे. लॉग इनचं पेज आलेलं आहे. तर मित्रांनो बघा, मोबाईलवरून आपण हे करत आहोत त्यामुळे थोडं मी झूम वगैरे करणार याला. तर इथे मित्रांनो बघा, आपल्याला लॉग इनचं हे जे पेज आलेलं आहे, इथे आपल्याला वापरकर्ता नाव आणि पासवर्ड म्हणून आलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला वापरकर्ता नाव म्हणजे तिथे आयडी टाकायचा आहे. आयडी आपला जुनाच असणार आहे आणि पासवर्ड मित्रांनो आपल्याला डिफॉल्ट वापरायचा आहे. स्क्रीनवर जो फ्लॅश झालेला आहे तो पासवर्ड आपल्याला वापरायचा आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी ते देणार आहे. तर मित्रांनो बघा, आता मी माझ्या शाळेचा आयडी आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करून घेणार आहे. इथे आयडी टाकायचा, इथे पासवर्ड, त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा इथे टाकायचा आहे. त्यानंतर साइन इन करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अगोदर मी ते भरून घेतो. या पोर्टलवर आपण आता लॉग इन करण्यासाठी आपला जुना जो आयडी असणार आहे आपल्याकडे तो असणार आहे, तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तो मी टाकून घेतलेला आहे. पासवर्ड मित्रांनो आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड वापरायचा आहे. कोणता आहे तो मी आपल्याला सांगितलेला आहे. स्क्रीनवर सुद्धा फ्लॅश झालेला आहे. तो पासवर्ड आपल्याला इथे वापरायचा आहे आणि हा कॅप्चा मित्रांनो तसा इथे टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे साइन इन करा म्हणून बटन असणार आहे निळं, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला नंतर आपला पासवर्ड जो आहे तो रिसेट करून घ्यायचा आहे. तर बघा, आता मी साइन इन करा यावर सिम्पली क्लिक करून घेतो. तर मित्रांनो बघा, माहिती लॉग इन डिटेलची पडताळणी केली जात आहे अशा पद्धतीचं इथे आलेलं आहे. तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा. तर मित्रांनो आता इथे ओटीपी आपल्याला टाकून घ्यावा लागणार आहे. ओटीपी टाकल्याबरोबर अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्या समोर आता आलेला आहे आणि इथे आपल्याला आता पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर बघा, इथे चेंज पासवर्डचा ऑप्शन आपल्या समोर येणार आहे ओटीपी टाकल्याबरोबर. मित्रांनो, मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर तो ओटीपी येणार आहे 6 अंकाचा, तो टाकायचा आहे आणि त्यानंतर ही स्क्रीन आपल्या समोर येणार आहे. अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला पासवर्ड चेंज करता येणार आहे, ते ऑप्शन तिथे येणार आहे. तर बघा, आता मी इथे पासवर्ड टाकून घेतो नवीन. तो जो पासवर्ड असणार आहे तो आपल्याला अगदी काळजीपूर्वक टाकायचा आहे आणि मित्रांनो तोच पासवर्ड आपला इथे
री एंटर करायचं बघा. मी इथे आता जो नवीन पासवर्ड आहे आपल्याला जो बनवायचा आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे. आता सेव्ह वर आपल्याला सिम्पली क्लिक करावं लागणार आहे. तर बघा सेव्ह वर आता मी क्लिक करतो आणि मित्रांनो बघा इथे माझा हा जो पासवर्ड आहे हा अगदी सक्सेसफुली, तर मित्रांनो बघा पासवर्ड अगदी सक्सेसफुली आता बदल झालेला आहे. तर मित्रांनो आपल्याला महाडीबीटीचं हे जे महत्वाचं पोर्टल आहे, तर मित्रांनो हे जे महाडीबीटी 2.0 नवीन जे अपडेटेड पोर्टल आहे, या पोर्टलवर आपल्याला जुना आयडी वापरून आणि डिफॉल्ट पासवर्ड वापरून अगोदर लॉग इन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो एक ओटीपी येणार आहे. ओटीपी आल्यानंतर आपल्याला नवीन पासवर्ड जो आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. तर अगदी सक्सेसफुली मित्रांनो मी या पोर्टलवर माझ्या शाळेचा जो पासवर्ड आहे तो नवीन तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो यासमोर या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला ज्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आहे त्याचे अर्ज आपल्याला इथे ऑनलाईन करायचे आहे. ते कशी करायची याची संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे. तर काही शिष्यवृत्त्यांची माहिती मित्रांनो मी भरणार आहे माझ्या शाळेची, ते आपण त्याचा डेमो सहित संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.